तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी, तर त्याच्यामध्ये आपला विषय आहे मराठी आणि मराठी विषयाचं जे प्रकरण क्रमांक 5 आहे प्रकाश यात्री. तर त्याचा जो स्वाध्याय आहे, प्रश्नोत्तर आहेत, तर ती प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये सगळी समजून घेणार आहोत. तर स्वाध्यायामध्ये पहिला आपला जो मुद्दा आहे, आम्हाला हे समजले. म्हणजे थोडक्यात प्रश्नोत्तर आहेत, त्या प्रश्नांची आपण उत्तरं द्यायची आहेत. तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, कवितेतील खालील अर्थाच्या ओळी शोधून काढा, शोधून लिहा. म्हणजे इथं अर्थ दिलेला आहे, त्या अर्थाची कवितेत कोणती ओळ आहे, ते कवितेत जाऊन शोधायचं आहे. जसं की आता इथं फुलपाखरासारखे स्वातंत्र्य हवे, तर त्याचं उत्तर काय येणार? फुलपाखरापरी आम्हाला पंख मोकळे हवे. त्याच्यानंतर दुसरं आहे, आम्ही स्वावलंबनाने ताठ उभे राहू. तर इथं काय येणार? ताठ उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे. तर अशा प्रकारे कवितेत ती ओळ आहे. एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडवू, हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने. तर हे कवितेतल्या ओळी शोधून तिथे व्यवस्थित लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 जो आहे, कवितेतील खालील ओळींचा अर्थ लिहा. आता इथं उलट आहे. मागच्या वेळी काय होतं, तर अर्थ दिला होता, कवितेच्या ओळी शोधायच्या होत्या. आता ओळी दिलेल्या आहेत आणि आपल्याला त्याचा अर्थ लिहायचा आहे. पालक आम्ही प्रकाश यात्री गगन चितारू नवे. आम्ही मुले प्रकाशाच्या मार्गावर चालणारे प्रवासी आहोत. आणि आम्ही आमच्या कर्तृत्वाने नवीन आकाशाला म्हणजे भविष्याला गवसणी घालू आणि एक नवीन जग निर्माण करू. इथं प्रकाश म्हणजे काय? प्रकाशाचा अर्थ कंसात लिहू शकता तुम्ही, प्रगती असं लिहा. प्रकाशाच्या मार्गावर म्हणजे प्रगतीच्या मार्गावर आहोत. तर प्रकाशाच्या पुढे प्रगती असं लिहू शकता. आणि आमच्या कर्तृत्वाने नवीन आकाशाला म्हणजे भविष्याला, आकाशाला याचा अर्थ भविष्याला गवसणी घालू आणि एक नवीन जग निर्माण करू. कळ्या कळ्यांचे गेंद होऊनी हसता हसता झुलू. कळ्यांचे फुलांचे गुच्छ म्हणजे गेंद हा शब्द वापरलाय कवीनं. बनून आपण सर्वांनी जीवनात आनंदाने हसत खेळत आणि एकत्र मिळून झुलायचे आहे. झुलायचे आहे या अर्थानं जगायचं आहे. सर्वांना एकसारखं, जसं कळ्या एकत्र येऊन एक गुच्छ होतो फुलांचा, तर कळ्यांचे फुलांचे गुच्छ, कळ्या फुलं एकत्र येऊन जो गुच्छ तयार होतो, त्यामुळे जो आनंद निर्माण होतो, तसा आपण सगळी एकत्र येऊन हसत खेळत झुलायचं आहे म्हणजे जगायचं आहे. अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. आपल्या देशातील किंवा समाजातील, आता अंधार म्हणजे काय, कशासाठी शब्द वापरलाय? अज्ञान, गरिबी याच्यासाठी वापरलेला आहे. आपल्या देशातील किंवा समाजातील अज्ञान, गरिबी, संकटरूपी अंधार दूर करून आम्ही संपूर्ण जगाला प्रकाशाकडे म्हणजेच काय, प्रगतीच्या आणि ज्ञानाच्या प्रकाशाकडे त्याला नेऊ असं म्हटलं. घुमवू नारा, घुमवू वारा सर्व बांधवांसवे. आपण सर्व भाऊ बहीण आहोत, ह्या एकतेचा आणि समानतेचा संदेश नारा आम्ही एकत्र येऊन देऊ. एकत्र येऊन देऊ असं वाक्य पूर्ण करा. त्याच्यानंतर कवितेच्या आधारे खालील कृती पूर्ण करा. कवितेचं नाव काय आहे? कवितेचं नाव आहे, कवीचं नाव, सॉरी, पहिल्यांदा मी उलट वाचलं. कवीचं नाव आहे कल्याण इनामदार आणि कवितेचे नाव आहे प्रकाश यात्री. कविता लिहिली आहे कोणी? कल्याण इनामदार यांनी. आणि कविताचं नाव काय आहे? त्या प्रकाश यात्री. तर कवितेचा मुख्य विषय काय आहे? तर 3 मुद्द्यांमध्ये सांगता येईल त्याला. पहिला आहे भविष्याची पायाभरणी. ही मुले स्वतःला प्रकाश यात्री म्हणजे प्रकाशाच्या म्हणजे ज्ञानाच्या आणि प्रगतीच्या मार्गावर चालणारे प्रवासी मानतात. या कवितेतली जी मुलं आहेत ती स्वतःला काय म्हणतात? प्रकाशाच्या म्हणजे ज्ञानाच्या मार्गावर चालणारे प्रवासी. ते आपल्या कर्तृत्वाने नवीन आकाश कवेत घेण्याची म्हणजेच उज्ज्वल भविष्य घडवण्याची भाषा ते करतात. स्वातंत्र्य आणि स्वावलंबन. मुलांना फुलपाखरासारखे मुक्त स्वातंत्र्य हवे, जेणेकरून ते आपल्या क्षमतेचा पूर्ण विकास करू शकतील. तसेच कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर खंबीरपणे म्हणजे स्वावलंबी होऊन उभे राहण्याची त्यांची तयारी आहे. म्हणजे स्वतःचं ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. समानता आणि एकजूट. समाजातील कोणतीही विषमता न ठेवता सर्वांना सोबत घेऊन प्रगतीचा एक नवा इतिहास लिहिणे हा या कवितेचा मुख्य गाभा आहे. त्याच्यानंतर त्याच्यातले जे
शब्दांचे अर्थ असा आहे. पुस्तकात तुम्ही बघू शकता ते शब्दांचे अर्थ लिहा. स्वर, स्वर म्हणजे आवाज. धरा, धरा पृथ्वी वसुंधरा. बांधव, भाऊ. तेजोमय, प्रकाशमान, चमकणारे. आता कवितेतून मिळणारा संदेश काय करायचा आहे तो लिहायचा आहे. ही कविता आजच्या लहान मुलांच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला अतिशय सकारात्मक, त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो, आणि प्रेरणादायी, मोटिवेशनल आपण ऐकतो तसं प्रेरणादायी ही कविता आहे. तर सकारात्मकता आणि नवीन आशा. आयुष्यात कितीही अडचणी किंवा अज्ञानाचा अंधार असला तरी घाबरून न जाता ज्ञानाच्या आणि प्रगतीच्या प्रकाशाकडे आपण वाटचाल करायला हवी. स्वावलंबनाचा संदेश. जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल, यशस्वी होण्यासाठी स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करा, असं ही कविता आपल्याला सांगते. जेव्हा आपण स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहतो तेव्हाच खऱ्या अर्थानं देशाचे आणि समाजाचे भविष्य तेजोमय म्हणजे काय होतं, प्रकाशमय होतं. एकजुटी आणि बंधुभावाचे महत्व. कोणतीही गोष्ट एकट्याने साध्य होत नाही. जेव्हा आपण एकमेकांच्या हातात हात घेऊन म्हणजे सर्व भेद विसरून एकमेकातले, आपली जात, आपले धर्म जरी वेगळे असले तरी ते सगळे भेद विसरून एकत्र राहतो, तेव्हा आपण एक नवा इतिहास घडवू शकतो. समानतेचा प्रसार. वसुदैव कुटुंबकम या भावनेने सर्व मानवांना आपले बांधव मानून प्रत्येकाच्या मनात प्रेम आणि एकतेचा नारा घुमवला पाहिजे, असा मोलाचा संदेशही आपल्याला कविता देते. आता कवितेतले यमक जुळणारे शब्द कुठले कुठले? नवे हवे, उच्चार सारखा आहे त्यांचा. झुलू फुलू, प्रकाशाकडे खडे, पाणी गाणे. तर हे काय आहेत सगळे त्याच्यातले यमक जुळणारे शब्द आहेत. तेच इथं परत लिहिलेत मी. तर हे तुमचे यमक जुळणारे शब्द आहेत. तर ह्या स्वाध्यायामधले जे काही सगळे प्रश्न आहेत ते आपले झालेले आहेत. याच्या आधी मी काय केलं होतं, जो पाठ आहे प्रकाश यात्री, तो पूर्ण स्पष्टीकरण त्याचं दिलं होतं. तो जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तिथे जाऊन तुम्ही प्रकाश यात्रीचं जी कविता आहे ती पूर्ण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ शकता. त्याचा भावार्थ तुम्हाला समजून जाईल. ओके, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. तसंच चॅनेलवर आपले 90% पेक्षा जास्त व्हिडिओ आहे इयत्ता 6वीचेच आहेत. त्यामुळे चॅनेलला तुम्ही नक्की व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातनं जास्तीत जास्त जी माहिती आहे ती मिळून जाईल. ओके, थँक्यू.